नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडाफोड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। महादेवी हत्तीन परत करा अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन, बाबाराजे देशमुख यांचा अंबानी कुटुंबाला इशारा। नांदणी तालुका शिरोळ येथील प्रसिद्ध जिनसेन मठातील माधुरी उर्फ महादेवी हत्तीन उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या हट्टामुळे गुजरातमध्ये घेऊन गेल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते बाबाराजे गणपतराव देशमुख यांनी केला। या प्रकरणी त्यांनी अंबानी कुटुंबाला थेट इशारा दिला। हत्तीन परत करा अन्यथा जनआंदोलन उभारण्यात येईल। जिनसेन मठात धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ही हत्तीन अनेक वर्षापासून मठात असून स्थानिक जनतेच्या श्रद्धेचा विषय आहे। बाबाराजे देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की धर्मस्थळी असलेली हत्तीन काही श्रीमंतांच्या खेळणी नाही, समाजाच्या श्रद्धेचा आणि संस्कृतीचा तो भाग आहे। अंबानीचा मुलगा हट्ट करत असेल तर त्याची पूर्तता दुसऱ्या मार्गाने करावी, जनतेच्या विश्वासाची खेळ केला जाऊ नये। देशमुख यांनी स्पष्टपणे सांगितलं की जर लवकरच ही हत्तीन परत न आणली गेली तर कोल्हापूर, सांगली आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातून मोठं जन आंदोलन उभारण्यात येईल। ही केवळ हत्तीन नाही तर लोकांच्या आस्थेचा विषय, आम्ही न्याय मिळेपर्यंत थांबणार नाही असं ते म्हणाले। स्थानिक ग्रामस्थांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केलाय। सोशल मीडियावर हत्तीन परत करा हा हॅशटॅग ट्रेंड होत असून अनेकांनी अंबानी कुटुंबावर टीकेची झोड उठवली। अंबानी कुटुंब किंवा त्यांच्या प्रवक्त्यांकडून यावर कोणती अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही। नमस्कार, मी बाबाराजे गणपतराव देशमुख। सध्या महाराष्ट्रामध्ये एक मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे, तो म्हणजे कोल्हापूर आणि कर्नाटकच्या बॉर्डरवरती एक नांदणी नावाचं एक आश्रम आहे। तिथं ऍक्च्युली बघायला गेलं तर या आश्रमाला, त्या मठाला 1200 वर्षांचा आतापर्यंतचा इतिहास दाखवतो। त्याच्या आधीचा इतिहास हा कोणच नाही सांगू शकत। बघायला गेलं तर पुरातन काळापासून हा मठ हा कार्यरत आहे आणि तिथं धर्माचं विविध प्रकारचं शिक्षण तिथं दिलं जातं। मोठमोठाले संत महात्मे तिथे जैन धर्माची लोक राहिलेली आहेत आणि त्या मठाचं वैशिष्ट्य म्हणजे असं की त्या मठावरती आतापर्यंत हत्ती हा पाळला जातो। तिथं हत्ती असो किंवा हत्ती नसो, पण ते पाळलं जातं आणि त्याला एक देवाचा दर्जा दिला जातो आणि त्यांची त्या प्राण्याची पूजा केली जाते। आणि 4-5 दिवसापूर्वी बघितलं संपूर्ण महाराष्ट्राने की सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला की त्या हत्तीचं संगोपन व्यवस्थितरित्या तिथं होत नाहीये आणि वन विभागाने पण त्याच्यामध्ये काही फेरफार केला आणि या अनुषंगाने तिथला हत्ती हा अंबानी कुटुंबियांचं जे वनतारा नावाचं गुजरातमध्ये जे ट्रस्ट आहे मोठं, जिथे वन्य प्राण्यांना आश्रय दिला जातो, ते खूप सुंदर आहे। वनतारा म्हणजे तिथं ऑल फॅसिलिटी अवेलेबल आहेत मुक्या जनावरांसाठी। पण असो, हा हत्ती नांदणी मधला या मठावरचा हत्ती, या हत्तीचं नाव आता सगळ्यांना प्रचलित आहे। या माधुरी नावाची जी हत्तीन होती तिला त्यांनी तिथून उचलली आणि गुजरातला नेल। बरं, नेलं ठीक आहे, विषय नेल्याचा नाहीये, पण ही जी त्या मठाची जी परंपरा आहे ही परंपरा खंडित करायचं काम अंबानी कुटुंबियांनी केलं। ठीक आहे, तुम्ही हत्ती नेला तिथं, तुम्ही जी जोपासना करता तिथं तुम्ही वर्कर तिथं कामाला ठेवलेले आहेत, ते वर्कर त्यांची व्यवस्था बघणार आहेत त्या हत्तीनीची। पण इथं मठावरती जी लोक आहेत ना, ही स्वतःच्या लेकराप्रमाणे, स्वतःच्या आईप्रमाणे किंवा स्वतःच्या पॅरेंट्स प्रमाणे हे त्या हत्तीला प्रेम करत होते। त्या हत्तीनीला तिला इतका जीव लावत होते की ती हत्तीन जरी बाजारपेठेमध्ये जरी फिरायला गेली ना तरी ती तिच्या कोणताही रुद्र अवतार तिथं न दाखवता माणसाळलेला हा प्राणी इतका आबदीने, इतका प्रेमाने लोकांशी रिॲक्ट व्हायचा की या गोष्टीला चॅलेंजच नव्हतं तिथं। पण अंबानी कुटुंबियांनी, म्हणजे आता लोक अशी बोलायला लागल्यात की छोट्या हत्तीचा हट्ट पुरवण्यासाठी माधुरी नावाच्या हत्तीनीला स्वतःचा तिथं एक प्रकारे बळीच द्यावा लागला। माझी कोल्हापूरकरांना एक विनंती आहे की सगळे लोक रस्त्यावरती या। तुम्हीच नाही तर महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस, त्या मठाला पूजणारा माणूस, त्या मठाला मानणारा माणूस हा रस्त्यावरती येईल। प्रत्येकाने आता त्या कोल्हापूरमध्ये एक सिस्टम चालू केली या लोकांनी, सर्वांनी एकत्र येऊन की जिओचं सिम जे आहे ते एअरटेलमध्ये किंवा इतर कोणत्या कंपनीमध्ये पोर्ट करायचं काम चालू आहे। आतापर्यंत 15,000 लोकांनी जिओचं सिम पोर्ट केलेलं आहे। माझा सॅल्यूट आहे कोल्हापूरकरांना की तुम्ही जो एकोपा दाखवला, तुम्ही ही जी लढाईचा हा जो मार्ग निवडलेला आहे हा अहिंसेचा मार्ग आहे आणि या मार्गाला खरंच चॅलेंज नाहीये। तर तुम्ही लोक रिलायन्सचं जेवढं पण
प्रोडक्ट आहे या प्रोडक्टवरती तुम्ही लोक बहिष्कार करताय, ही गोष्ट अंबानी कुटुंबियांपर्यंत जावो. त्यांचे जे मधले जे एजंट आहेत, या एजंट लोकांनी त्या कुटुंबापर्यंत सांगा की बाबांनो, नेलेली हत्तीन माधुरी नावाची ही महादेवी ही पुन्हा आणून द्या मठावरती, कारण तिथले मठाधीश या लोकांचा आणि तिथे जाणारा भक्तगण ही लोक अक्षरशः रडतायत, रडून रडून हैराण होत आहेत. तुम्ही हाय घेऊ नका. तुम्ही काही देव नाहीये की तुम्ही कुठलाही पशु किंवा पक्षी किंवा प्राणी एखाद्या मठावरचा मंदिरातला उचलला आणि तुमच्या वनतारामध्ये नेला, असं होणार नाही. इथे लोकशाही आहे आणि इथं संविधानानुसार सगळं काही चालतं. पण सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे हा निकाल धक्कादायक आहे असं लोक पण म्हणतात आणि मी पण म्हणतोय. उद्या आमच्या ज्योतिबाचा तुम्ही घोडा नेसान, परवा दिवशी तुम्ही इतर मंदिरांमध्ये जे वंशगत परंपरागत चालत आलेली जी काय साधनं आहेत, जे काही पशुपक्षी आहेत, ते जर तुम्ही उचलायला सुरुवात केली तर लोकांचा हा उद्रेक होईल, लोक रस्त्यावरती येतील. अंबानी कुटुंब म्हणजे काय देश नाहीये, तुम्ही काय देश चालवत नाहीये. तुमची लोक रिस्पेक्ट करतात, तुम्ही एक मोठे बिझनेसमॅन आहात की लोक तुम्हाला सपोर्ट करतात, तुम्ही लोकांना सपोर्ट करता, ठीक आहे, तोपर्यंत मर्यादित आहे, तोपर्यंत ठीक आहे. पण असं जर तुम्ही जर मठांवरचे जर पशुपक्षी प्राणी जर उचलून जर परंपरा जर खंडित करत असाल तर तुमचा धिक्कार असो. तुम्ही या गोष्टी केल्या नाही पाहिजेत, कारण तुमच्या लग्न कार्यांमध्ये तुम्ही देवदेवतांना मानता, तुम्ही पशुपक्ष्यांना मानता, तुम्ही आपली संस्कृती फॉलो करता. तुम्ही जर या संस्कृतीला जर गालबोट लावायचा जर प्रयत्न करत असाल तर तुमची प्रतिमा ही मलिन होईल. त्याच्यामुळे माझी तुम्हाला एक हात जोडून नम्र विनंती आहे अंबानी कुटुंबांना की बाबांनो, नेलेली महादेवी नावाची जी माधुरी हत्तीन आहे ही त्या मठावरती आणून सोडा. अन्यथा जगामध्ये इतिहास आहे या कोल्हापूरकरांचा, ऐतिहासिक लोक आहेत ही, आजही तिथं इतिहासच घडतोय, इथून मागे पण घडलेला आहे. या लोकांनी इतिहास घडवायच्या आधी तुम्ही ती हत्तीन आणून द्या, नाहीतर काहीतरी विपरीत आणि काहीतरी वेगळं होईल. त्यापेक्षा नेलेला आमचा जीव, आमचं दैवत, आमचा गज आम्हाला त्या लोकांना आणून द्या आणि हे प्रकरण आहे तिथे थांबवा. माझी तुम्हाला एक विनंती आहे. जय शिवराय.